नमस्कार मंडळी, सीमा गायकवाड या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण आम्ही या चॅनलवर तुम्हाला स्वामींचे सत्यकथा, स्वामींचे बोध, स्वामींचे अनुभव तसेच सणावारांची उपयुक्त माहिती, काही आध्यात्मिक कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर चला आजचा व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करून तुमच्या आयुष्यात काही बदल घडले आहेत का? तसाच एक माझ्या आयुष्यातील अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ। माझी स्वामींवर श्रद्धा आहे, पण माझ्याकडून भक्ती होत नाही, कारण दैनंदिन कामे, कुलदेव कुलदेवी पूजन व नित्यनियमित ठरवलेले वाचन पठण यामुळे भक्ती करण्यास वेळ मिळत नाही। माझ्या मते भक्ती म्हणजे विधीपूर्वक सेवा करणे, मूर्तीला अथवा फोटोला स्वच्छ कापडाने पुसून गंध, हार, फुले याने सुंदर सजवणे व दिव्याची ज्योत प्रज्वलित करून धूप दीप नैवेद्य अर्पण करून पंचारती ओवाळून मनापासून पूजन करणे। अगदी नित्य आणि दर गुरुवारी महाप्रसाद महाआरतीचे आयोजन करणे। गुरुपौर्णिमा, प्रकट दिन मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांना महाभोजन देणे याला म्हणतात स्वामी भक्ती, आणि ती करण्यायोग्य आपली निवड झालेली नाही असे म्हणायचे आहे मला। मात्र श्रद्धा अफाट आहे। माझ्या कठीण परिस्थितीत त्यांच्या अचानक येण्याने, पुस्तकरूपी मार्गदर्शनाने माझी मनशांती पुन्हा मिळाली, जी शारीरिक अडचणीने निघून गेली होती। असे अनेक प्रश्न, अगदी आर्थिकसुद्धा मार्गी लागले, तर मुलांच्या शैक्षणिक अडचणी दूर झाल्या व असे कित्येक तरी समस्येवर मात करण्याचे धाडस मिळाले, जे कोणी मानवाने सांगूनही मिळाले नसते। आपली श्रद्धा हीच भक्ती असे समजून आजही माझे मन त्यांच्यावर विसंबून आहे। त्यामुळे की काय, मार्गही तेच दाखवतात, माणसांची खरे रूपे ही तेच उघड करतात। त्यामुळे निशंकपणे समाजात वावरताना भीती वाटत नाही की कोणी आपल्याला फसवेल, की स्वार्थीपणाने व्यवहार करेल, कारण स्वामी पुढे मी मागे असेच भासते। मनापासून विश्वास ठेवून केलेले काम नक्की यश देऊन जाते। तसेच श्रद्धा अशी असावी की मन कधीच भरकटून देऊ नये। मग समोर कोण आहे, लांडगा का कोल्हा का वाघ, घाबरायचं नाही, कारण स्वामी पुढे आहे, आपण मागे आहोत। मी इतकंच सांगेन की माणसाने स्वतःचे आचरण शुद्ध, वाणी सत्य व व्यवहार प्रामाणिक ठेवला की भले भले येतात तसे जातात। आपलं काहीच बिघडू शकत नाहीत, कारण कुलदेव कुलदेवी, गुरु, आई वडील यांचे आशीर्वाद पाठीशी असतात, आणि म्हणून स्वामी आपल्या बरोबर राहतात। धन्यवाद। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।